आजच्या दिवसाची सुरुवात मी 7:30 वाजता केलेली आहे. सकाळी-सकाळी बाल्कनीमध्ये आली, तर हे सुंदर असं जास्वंदीचं फूल उमललेलं होतं. चला, आज सुद्धा माझ्या बाप्पांना आहे ना जास्वंदीचं फूल भेटणार आहे. आज आहे रविवार आणि रविवार असला तरी सुद्धा मी आज थोडीशी लवकर उठलेली आहे. नाहीतर मग 8 वाजेपर्यंत मी उठत असते आणि दररोज मात्र 7 वाजता उठते. तर आज मिडल टाईममध्ये उठलेली, 7:30ला उठली. कारण आज मी काय करणार आहे ना, तुम्हाला पुढे सांगतेच. आणि सकाळी-सकाळी बाल्कनीत आल्यानंतर जास्वंदीच्या फुलाने मला एकदम खुश केलं आणि बाहेरचं वातावरण सुद्धा खूप शांत होतं. आज आहे रविवार, त्यामुळे आज घरातले सगळे झोपलेले आणि 9-9:30 वाजेपर्यंत अजिबात कोणी हलणार नाहीये. त्यामुळेच आजच्या सकाळची सुरुवात मात्र मी छान अशा एक्सरसाइजने केलेली आहे आणि मी एक्सरसाइज हॉलमध्येच करते आणि ते पण टीव्ही समोर, जेणेकरून मला मी दिसली जाते. घरामध्ये एकच आरसा आहे, तो पण बेडरूममध्ये आणि तिथे आता सगळेजण झोपलेले आणि तसंही मला बेडरूममध्ये एक्सरसाइज करायला ना आवडतही नाही आणि ती एक मधून जी फिलिंग्स येते ना, चला आता आपण एक्सरसाइज करूया, ती काही येतच नाही. त्यामुळे मी दररोज आहे ना हॉलमध्येच एक्सरसाइज करते, ते पण टीव्ही समोर एक्झॅक्ट. आणि माझा टीव्ही सुद्धा आहे ना छान असं मिररचंच काम करतं, त्यामुळे मी हॉलमध्येच एक्सरसाइज करते आणि मला स्वतःला बघून एक्सरसाइज करायला खरंच खूप आवडतं. तर मी 20-25 मिनिटं आहे ना सायकलिंग करते आणि त्यानंतर 20-25 मिनिटं मात्र योगा करते. दररोज मात्र मी योगा करताना आहे ना हाच व्हिडिओ प्ले करत असते आणि हाच व्हिडिओ बघून मी सगळी माझी जी काही स्ट्रेचिंग असते, योगा असतो, ते सगळं करत असते. विहाज योगा म्हणून त्यांचं चॅनल आहे. नक्की तुम्ही सुद्धा जर एक्सरसाइज करत असाल, तुम्हाला पण आवड आहे किंवा तुम्हाला पण आता वजन कमी करायचे माझं बघून, तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ना त्या स्टेप फॉलो करा. इतक्या साध्या, सिंपल आणि खूप छान त्यांनी शिकवलेलं आहे. तुम्ही एकदा जर बघितलं आणि तुम्हाला पण नक्की आवडून जाईल. तर मी तेच फॉलो करत असते. तर छान माझी स्ट्रेचिंग, मस्त योगा झाला, सायकलिंग झाली आणि मस्त मी घामाघूम झालेली आहे. इतका घाम निघतो आणि त्यातल्या त्यात आता सध्या ना उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर इतका घाम निघतो आणि वजन सुद्धा आहे ना खूप लवकर कमी होतं, कारण आपल्याला भूक लागत नाही आणि त्याचबरोबर आपण खूप सारं पाणी सुद्धा पित असतो. तर तुम्हाला सुद्धा जर वजन कमी करायचं असेल ना, तर नक्की तुम्ही सुद्धा सुरुवात करा. एक्सरसाइजला सुरुवात 23 फेब्रुवारी म्हणजे सोमवारपासून केलेली आहे आणि त्या दिवशी माझं वजन होतं 77.1 केजी आणि आज आहे रविवार. तर आज वजन होतं माझं 75.7 केजी, म्हणजे मी जवळ-जवळ 1.5 किलो वजन आहे ना कमी केलेलं आहे आणि खूप भारी वाटतं जेव्हा वेइंग बॅलन्सवरचा जो काही आकडा आहे तो कमी होताना दिसतो ना. आनंद तर होतोच, पण मोटिव्हेशन सुद्धा भेटतं, की चला आता आपलं वजन कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. नाही, आता आपण अजिबात थांबायचं नाही. माझं एक टार्गेट आहे, मला 10 किलो वजन कमी करायचंय, म्हणजे मला 65 केजीवर यायचंच आहे. मला स्वतःसाठी वजन कमी करायचंय, कारण मला सध्या आहे ना पीसीओडीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर आहे ना पिरियड्स इरेग्युलर सुद्धा आहे माझ्या. तर मी डॉक्टरांकडे चेक केलं होतं. तर डॉक्टरांनी एकच सांगितलं, तुम्ही छान अशी एक्सरसाइज करा, वजन कमी करा, त्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी 1-2 वेळा ट्राय केलं, चला आता आपण एक्सरसाइज वगैरे करूया, जरा वजन कमी करूया. पण ते काही माझ्याकडनं झालंच नाही. वजन कमी होण्यापेक्षा ना माझं वजन वाढतच गेलं. जेव्हा मी फर्स्ट टाईम डॉक्टरांकडे गेली होती, तर तेव्हा माझं 70 किलो वजन होतं आणि आज वजन तुम्ही बघितलंच आहे किती वाढलेलं आहे. 6-7 किलो वजन माझं वाढून गेलं आणि आता मी नाही, आता मला वजन कमी करायचं म्हणजे करायचंच आहे. 8 दिवसापासून मी सुरुवात केलेली आहे, पण मी एकही दिवस मी चीट केलं नाही. छान मी एक्सरसाइज करते, त्याचबरोबर छान असा डाएट सुद्धा घेतीये. डाएटमध्ये मी आपलं घरातलं जी काही भाजी-पोळी आहे ना, तर तेच खाती. फक्त गोड कमी केलं, भात जरा कमी केला आणि चपातीऐवजी थोडंसं भाकरीवर आलेली आहे. एखाद दिवशी भाकरी नाही करायला जमलं, तर मग अर्धीच पोळी खाऊन घेते किंवा मग एक पोळी खात असते. तर असं थोडंफार मी डाएट आहे ना माझा फॉलो करतीये आणि याच्या आधी मी वजन कमी केलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे, की आपण काय केल्याने काय होणार आहे. तर तोच माझा जो काही एक्सपिरियन्स आहे, त्यानेच मी सगळ्या गोष्टी करतीये सध्या 8 दिवसापासून. खूप भारी वाटतंय. तुम्हाला खरं सांगते, मी दुपारी आरामसुद्धा करते, छोटीशी झोपसुद्धा घ्यायला लागलेली आहे. आणि माझे जे काही व्हिडिओ आहेत ना, ते सुद्धा माझे जरा रेग्युलर यायला लागलेले आहे. टायमिंग होतोय माझा मागे-पुढे, पण माझा आहे ना एकही दिवस स्किप होत नाहीये. मी दररोज व्हिडिओ तुमच्यावर शेअर करतीये आणि हे सगळं आहे ना फक्त एका गोष्टीमुळे झालेलं आहे. फक्त एक्सरसाइज, योगा त्यामुळे झालेलं आहे आणि जेव्हा आपलं वजन वाढतं ना, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये इतका लेझीनेसपणा भरलेला असतो, असं फुट-फुटकर भरलेला असतो. प्रत्येक कामाचा कंटाळा, करू ना, जाऊ दे ना, असे शब्द आपल्या तोंडात येत असतात आणि त्याचबरोबर आहे ना, चिडचिड खूप वाढते आपली, राग येतो, प्रत्येक गोष्टीचा राग येतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर आपण चिडायला लागतो किंवा रिॲक्ट होत असतो आणि त्याचबरोबर मेन म्हणजे आपले हेल्थ इश्यू. तर ते पण आपल्याला फेस करावे लागतात आणि याचं एकदम सोपं सोल्युशन मी तर म्हणेल ना, फक्त एक्सरसाइज आहे. आपलं वजन जर आपण मेंटेन ठेवलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी होतच नाहीये. हा माझा अनुभव आधीसुद्धा मी घेतलेला आहे आणि आता मी तर भरभरून वजन वाढवून दिलेलं आहे. पण हे जे काही 8 दिवस आहे, मी 1.5 किलो वजन कमी केलं. तरीसुद्धा मला इतकं हलकं-फुलकं वाटतं ना, की काय सांगू. मला प्रत्येक काम आहे ना, मी छान आनंदाने करायला लागलेली पुन्हा एकदा. तुम्ही सुद्धा माझ्या मताशी जर ॲग्री असाल ना, तर नक्की मला एक कमेंट करून सांगा.
दिवसभरातला आपण 1 तास तरी आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही योगा करा, एक्सरसाइज करा, वॉकिंग करण्यासाठी जा, तरीही चालेल. पण तुम्ही स्वतःसाठी 1 तास नक्की द्या. थोडंसं एक्सरसाइज करा, थोडं डाएटकडे लक्ष द्या. बघा तुम्हाला सुद्धा खूप सारं फ्रेश वाटेल. 8 दिवस तर करून बघा किंवा 1 दिवसच करून बघा. किती आनंद भेटतो ना, की काय सांगू. तर चला असो. सकाळी-सकाळी छान अशी एक्सरसाइज झाली, त्यामुळे मी खूप ॲक्टिव्ह होते. त्यामुळे लगेच आहे ना, मस्त कृष्णाचा हा जो काही मंत्र आहे तुम्हाला आवडत असेल, तर तो मी टीव्हीवर लावून दिला. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. तर हा मंत्र खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा सकाळ संध्याकाळ घरामध्ये लावा. शांत मन होऊन जातं. तर ते लावून दिलं. छान मस्त सोफा क्लीन करून घेतला. थोडंसं झटकून वगैरे घेतलं. घरातला कानाकोपरा झाडून घेतला. फरची पण पुसून घेतली. लॉबीसुद्धा मी झाडून पुसून घेत असते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलंच. तर छान माझं क्लीनिंग झालेलं आहे. अंघोळीला पाणी सोडून दिलं आणि गिझर आहे आमच्याकडे. त्यामुळे जरा पाणी ना थोडं हळू येतं आणि त्या वेळेमध्ये म्हटलं चला बसण्यापेक्षा किंवा मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा ना आपण हे जे काही कपडे आहेत तर त्याच्या पण घड्या घालून घेऊया. खूप सारे कपड्यांच्या मला घड्या घालायच्या होत्या, पण कंटाळा मात्र अजिबातच नव्हता. म्हटलं नाही बसण्यापेक्षा ना आपण कपड्यांच्या घड्या घालून आणि कपाटामध्ये ठेवून देऊया. काल कपड्यांच्या घड्या घातल्या नाही, त्यामुळे मला ते काम आज सकाळी-सकाळी करून घ्यावं लागलं. तर सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि परत मनामध्ये आलं, काल मी जे काही कपडे सुकत घातलेले होते ना, ते पण आता चांगले सुकलेले असतील. कारण ऊनच आहे इतकं, की 1-2 तासामध्ये सुकून जातात. पण मला कंटाळा येतो ना, म्हणून मी काही त्या दिवशी काढतच नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना काढते. जेव्हा मला कपडे सुकत टाकायचे असतात ना, तर तेव्हाच मी जे काही सुकलेले कपडे असतात ना, ते काढून घेत असते. कंटाळा म्हणजे मला आहे ना, कपड्यांच्या घड्या घालून त्यांना त्याच्या त्याच्या जागी ठेवण्याचा एक कंटाळा येतो आणि भांडे जे काही लावायचे असतात ना ट्रॉलीमध्ये, त्याचा पण खरंच एक कंटाळा येतो. असतात काही-काही कामं आपल्याला आवडत नाही, पण हो करावे तर मात्र लागतातच आणि नाही केले तर मग असे इतके ढिगाराभर कपडे साचतात आणि मग एका दिवशीच आपल्याला लोड येऊन जातो. तर आज मी भरपूर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि आज रविवार आहे. म्हटलं नंतरही मलाच घड्या घालायच्या आणि त्यातल्या त्यात जर कुठे जाण्याचा प्लॅन झालाच, प्लॅन तर आहेच आहे, तुमच्याबरोबर पुढे मी शेअर पण करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे दररोज व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्याचबरोबर गोड-गोड कमेंटसुद्धा करत जा, जेणेकरून मला सुद्धा एक मोटिव्हेशन भेटतं. मुलांचे कपडे त्यांच्या कपाटामध्ये आणि आमच्या आमच्या कपाटामध्ये. तर सगळ्यांचे कपडे मी इथे ठेवून घेतले आणि हे जे काही मी तुम्हाला ऑर्गनायझर दाखवलं, तर ते मी खास सॉक्स ठेवण्यासाठी आणि रुमाल ठेवण्यासाठी घेतलेलं होतं, ज्याचा वापर सगळेजण खूप छान करताय. अजिबात कोणी मला विचारत नाही, की रुमाल कुठे? माझे सॉक्स कुठे? एक सापडला दुसरा सापडत नाही, असं काहीही होत नाही आमच्या घरामध्ये. खूप म्हणजे खूप छान हे प्रॉडक्ट आहे, पण युजफुल सुद्धा तेवढंच आहे. प्रॉडक्ट मी टॅग करून देईल, नक्की चेकआउट करा. फ्रेश झाली त्यानंतर ही जे काही जास्वंदीचं फूल आहे ते मी बाप्पांना देऊन घेतलं आणि आज माझी पूजा आहे ना 9:45 वाजताच झालेली होती. घरातली सगळी कामं, पूजा सगळं माझं 9:45 पर्यंतच आवरलं. त्यानंतर मी सगळ्यांना उठवून दिलं, त्यांच्या अंघोळी झाल्या, मशीन लावून दिलं. 11 वाजेपर्यंत स्वयंपाक केला आणि त्यानंतर अशी छान गोड तयार होऊन मी आली होती माझ्या होणाऱ्या नवीन वहिनीला होळीचा सण घेऊन. मी आणि माझी बहीण आलेली आहे. काकांबरोबर आम्ही आलो होतो. श्लोकला मी घेऊन आली, आरूला मात्र त्याच्या पप्पांजवळच ठेवलेलं आहे. म्हटलं एक माझ्याकडे एक त्यांच्याकडे असायला पाहिजे, नाही तर दोघं जण बरोबर असले की खूप म्हणजे खूप मस्ती तर करतातच, पण भांडणं पण लगेच चालू होऊन जातात. त्यामुळे एकाला मी अहोंकडे ठेवलं आणि एकाला माझ्याबरोबर घेऊन आली. आता सध्या आहे ना खूप सारा ट्रेंड आहे, की सण घेऊन गेलं की व्हिडिओ काढायचे, छान-छान फोटो काढायचे आणि केलंच पाहिजे. जसा जमाना बदलतो ना, तसा आपण सुद्धा बदललं पाहिजे. आपल्या वेळेस नव्हतं म्हणून काय झालं, पण दुसऱ्यांच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद तर घेता येतो ना. तर आमची वहिनी म्हणजे पूजा, आता वहिनी नाही, मी तर पूजाच म्हणणार आहे. तर ती सुद्धा खूप हौशी आहे. तिचं पण म्हणणं होतं, की आपण व्हिडिओ वगैरे काढूया. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि व्हिडिओ वगैरेमध्ये आपण किती माहीर आहे, तर हे अजून तिला माहिती नाहीये, की मी यूट्यूबर आहे म्हणून. पण नंतर तिला कळणारच आहे. मी स्वतः कधीच कोणाला सांगत नाही, की मी ब्लॉगिंग करते. मी छान-छान व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकत असते. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा, मला सबस्क्राईब करा, असं मी कधीच कोणाला सांगत नाही. तेच उलट यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ बघत असतात आणि यूट्यूबने जर माझा व्हिडिओ त्यांना सजेस्ट केला, तर त्यांचाच मला कॉल येऊन जातो, की "तू इतके छान व्हिडिओ बनवते, ब्लॉगिंग करते, तरीसुद्धा तू आम्हाला सांगितलं नाही." आणि त्यानंतर माझं कौतुकसुद्धा केलं जातं आणि ते ऐकून आहे ना मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि तेच माझं खरं यश आहे बरं का. तर चला, इथे जो काही कार्यक्रम होता तो झाला. छान आम्ही फोटो, व्हिडिओ घेतले आणि त्यानंतर आहे ना मस्त पुरणपोळीचं जेवण केलं. सकाळी मी इतकी एक्सरसाइज केली आणि आता मला मात्र आहे ना गोडच खावं लागलं. खीर, पुरणपोळी खाल्ली, छान भजे, कुरडे, पापडी सगळं होतं आणि स्वयंपाक मात्र एकच नंबर झालेला होता. श्लोकला मात्र जेवायचं नव्हतं. तो फक्त आणि फक्त खेळत होता. पाहुणं म्हणून जरी गेला ना, तरी तो कुठेही लाजत नाही. त्याला
मला त्याचंच घर वाटतं आणि तसाच तो तिथे सुद्धा खेळत होता. घरी यायला मला 4 वाजलेले होते आणि उन्हातून आलं आणि त्यातल्या त्यात इतकं छान जेवण केलं होतं ना, त्यामुळे छोटीशी एक झोप घेतली. 6 वाजता उठली आणि त्यानंतर आहे ना, मी मात्र मस्तपैकी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मी स्वयंपाकामध्ये वरण, भात, चपाती आणि अळूच्या वड्या बनवल्या. ह्या ज्या काही वड्या होत्या त्या आधी मी वाफवून घेतल्या. आता तव्यावर मस्त अशा फ्राय करून घेणार आहे. ह्या वड्या मला काही चमच्याने व्यवस्थित उलट्या-पालट्या करताच येत नव्हत्या. मग थोड्याशा हाताने आणि चटका बसला की चमच्याने. तर असं मी त्याला करून घेत होती. अळूच्या वड्या बनवताना त्यामध्ये तीळ टाकायचे, थोडे जास्तच टाकायचे. जेव्हा आपण अळूची वडी खातो ना, तर त्यावेळेला दाताखाली ते इतकं छान टचटच लागतं ना, एकच नंबर भारी. तुम्हाला पण आवडतात की नाही अळूच्या वड्या? नक्की कमेंट करून सांगा. एका बाजूला अळूच्या वड्या आहे ना, उलट्या-पालट्या करण्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला प्लेट्स, भाजी, पाणी ह्या सगळ्या गोष्टी ना मी हॉलमध्ये घेऊन चाललेली होती. कारण आता आम्हाला जेवणं करायची आहे. तर टीव्हीवर आहे ना अहोंनी मस्त मूव्ही लावून दिलेला होता. आता तो बघत-बघत निवांत आम्ही जेवण करणार आहे. आपण हे जे काही सगळं करतो ना, ते फक्त पोटासाठी करत असतो. त्यामुळे निवांत जेवण करत जा. तर चला, कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.